भुवनेश्वर जिल्हा परिषद गट क्रमांक 41 मधील निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या मतदानात जनता ठामपणे मधुकर उर्फ मधुशेठ पाटील यांनाच मतदान करणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मधुशेठ पाटील यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगाव आणि वाडी वस्त्यांमध्ये त्यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. 1990 पासून या भागात सातत्याने सामाजिक आणि विकास कामे करणारे मधुशेठ पाटील हे केवळ निवडणुकीपुरते सक्रिय नसून कायम जनतेच्या सोबत उभे राहिलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अनेकांनी केवळ टीका, आरोप आणि राजकारण करण्यात वेळ घालवला, मात्र मधुशेठ पाटील यांनी अशा टीकेकडे दुर्लक्ष करत विकासालाच सर्वोच्च प्राधान्य दिले. रस्ते विकास, पाणी पुरवठा योजना, मूलभूत सुविधा, अंतर्गत रस्ते, ग्राम विकासाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहेत. या कामांचा प्रत्यक्ष लाभ आज सामान्य नागरिकांना मिळत असून त्यामुळेच लोकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. स्थानिक समस्या, नागरिकांच्या गरजा आणि परिसराच्या विकासाची अचूक जाण असलेले नेतृत्व म्हणून मधुशेठ पाटील यांच्याकडे पाहिले जाते. मतदारांशी त्यांचे नाते केवळ राजकीय नसून आपुलकीचे आणि विश्वासाचे आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे. एकूणच भुवनेश्वर जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक विकास, अनुभव आणि जनतेच्या विश्वासावर लढली जात असून येत्या 5 तारखेला जनता मधुशेठ पाटील यांनाच कौल देणार असल्याचं वातावरण संपूर्ण परिसरात तयार झाले आहे. भुवनेश्वर मतदारसंघामध्ये बरेच 8-9 वर्षाच्या नंतर प्रदीर्घ कालावधीच्या नंतर निवडणुका होतात आणि भुवनेश्वर, वारसा, निवी, धाटाव हा जो गट आहे ह्या गटामध्ये तरुण कार्यकर्त्यांची चांगला संच तयार आहे. त्याचा मला अभिमान आहे. म्हणजे ह्या संपूर्ण भागामध्ये ह्या गटामध्ये सगळ्यात जास्ती तरुण कार्यकर्त्यांची संख्या आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी सर्वांनी भरलं आहे. खरं तर त्यांनाही निवडणुकीचा अनुभव यायला पाहिजे, त्यांनी निवडणूक लढायला पाहिजे ह्या मताचा मी 100% आहे. आता राहिला प्रश्न भुवनेश्वर गटातून निवडून कोण येईल. निवडून 100% मी येईन याच्यामध्ये काय कुठला ज्योतिषी सांगायची आवश्यकता नाही. हे आज त्यांनाही माहिती आहे, पण त्यांना निवडणुकीची शेवटी लढायची आणि बाकी ज्या गोष्टी असतात त्यांची माहितीही व्हायला पाहिजे. त्यामुळे असे तरुण सहकारी सगळे उभे राहिले तर मला त्याचा आनंदच आहे. मी 1992 पासून या मतदारसंघात काम करतो आहे. त्यामुळे हा अगदी जवळून पाहिलेला मी मतदारसंघ आहे. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यामधला जितका जास्तीत जास्त जवळून पाहणारा हा मतदारसंघ. ह्याच्यामधला विकास मी 92 सालापासूनचा जो बघतो आहे तर आम्ही भरपूर प्रमाणात विकास करण्याकरता भाईसाहेब असतील, मी असेल, सुनील तटकरे साहेब असतील, आदिती असेल, आता नव्याने अनिकेत भाई असतील, सगळ्यांनी आम्ही चांगल्या पद्धतीने विकासाचा काम या मतदारसंघात उभं केलं आहे आणि रस्त्यांचे झालेत, पाण्याचे प्रश्न सोडवलेत. बाकी कालव्याला पाणी यायला पाहिजे होतं त्याचा यावर्षी आपण बंदोबस्त केला, कालव्याला पाणी आला. दुसरी जी काय आता काही लोकांचा जो मधला आरोप असतो की तरुणांना कामाला न लावणं, तर मी तुला सांगतो की इतकी तरुण सहकारी कामाला लावलेत की मी ते मोजणं पण सोडलं आणि सगळं जितका होईल तितका काम प्रामाणिकपणे करत राहणं हा एकच काम आहे. पण आज सगळीकडेच बेकारी वाढले, त्याच्यामुळं काही तरुण आज त्यापासून वंचित आहेत. त्यांनाही नोकरी भेटायला पाहिजे, पण बेकारीचा प्रमाणच इतका वाढला आहे देशामध्ये की त्याच्यामुळं काय पुढं जितका होईल शक्य तितका करतो आहे, अजूनही पुढं करायचं आहे. मतदारांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं प्रामाणिकपणे उभा राहण्याचा संकल्प केलेला आहे. तुम्ही ह्याची नगरपालिकेची निवडणूक घ्या, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या 4 सीट जाणार, मोहल्ल्यातल्या सीट जाणार, अष्टमीच्या सीट जाणार, सगळीकडच्या सीट आमच्या जाणार असा संकल्प सगळ्या विरोधी पक्षांनी केले होते. सगळे एकत्र येऊन लढले, पण काही झालं नाही. नगरपालिकेमध्ये एक अपवाद आमचा घडला, त्याची कारणं आम्ही नक्की शोधतो आहे. तोही नसता घडायला पाहिजे होता, पण त्याची कारणं काय आहेत, काय त्याच्या मुलाशी जाण्याचा प्रयत्न आता करतो आहे. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात
आणि असाच हा जो काय आताचा निकाल असेल, हा निकाल 4 जिल्हा परिषदेचे 4 उमेदवार आणि पंचायत समितीचे 8, हे 8 आणि 4 12चे 12 उमेदवार राष्ट्रवादीचे प्रचंड मतदानाने निवडून येणार, एवढा निश्चित तालुक्याचा आजचा वातावरण आहे. तरुणांना रोजगार दिला नाही बोलणारे जे आहेत ना, त्यांनी कधी रोजगार दिला हा मला कधी दिसला नाही. माझ्याकडे रोज सकाळी तुम्ही नेहमी येता, तुम्हाला माहिती आहे की किती असंख्य तरुण बसलेले असतात आणि त्यांना रोजगाराचा प्रयत्न आपण सातत्याने सोडवतच आलो. मी किती सोडवला हे आकडा नाही सांगत, पण सातत्याने सोडवत आलो, कुठंही हे नाही झाला. माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त मधल्या पट्ट्यामध्ये जिथं काय फिरलो नव्हतो, उडदवणा, सांगडा, मोटवली, वांदेली, मडाली, पिंगळसईच्या या बाजूचा जो भाग आहे, हा माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी कमी प्रमाणात फिरलो. पण तो आता परमेश्वराने, मी 2 वर्ष उठेन की नाही असा आजारी होतो. माझा पायाचा 3 वेळा ऑपरेशन झाला, पण पुन्हा एकदा नव्याने मला परमेश्वराने उभा केला. तो मला वाटतं ह्या भागातल्या लोकांच्या विकासासाठीच माझ्यावरती परमेश्वराने ती कृपा केलेली आहे आणि त्याची भरपाई त्यांच्या भागात न जाण्याचा जो काय मी कमी गेलो होतो, तो जास्तीत जास्त त्या भागामध्ये जाईन. आणि तरुणांना माझं सांगणं आहे की भडकवणारे पुष्कळ येतात, निवडणुकीपुरतंच येतात. निवडणुका संपली की कोणी येत नाही. तुम्हाला ज्या ज्या वेळेला कुठं मदत लागेल, ज्या ज्या वेळेला काय नोकरीची आवश्यकता असेल, कुठं फोन करायचा असेल, तुमच्याबरोबर यायचं असेल, त्यावेळेला एक हाकाचा, माझा जरी वय असला तरी एक हाकाचा तुमचा सवंगडी म्हणून बघितलात तरी हरकत नाही. आणि मला काय माझ्या घरी यायला पाहिजे असं नाही. माझा फोन नंबर आहे, फोन नंबरवर सांगा, एक रिझ्यूम पाठवा. मला जिथं शक्य असेल तिथं मी त्यांची सोय करण्याचा प्रयत्न करेन. जिल्ह्यामध्ये आता मोठी इन्व्हेस्टमेंट होतं आहे, त्याच्यामुळं तरुण सहकारी आता कामाला लागतील. पण आता गाव घर सोडून जायची आपली स्वतःची पण तयारी तरुणांनी केली पाहिजे, इतकं मला मनापासून वाटतं. नोकऱ्या तर आता ह्या 5 वर्षात 100% लागतील. मी काय ग्रामपंचायतीच्या बाहेर गेलोच नव्हतो, पंचायत समिती मेंबर पण नाही झालो. परमेश्वराच्या कृपेने आता पक्षाने तिकीट दिलं, जिल्हा परिषद जाईन, तर माझा क्षेत्रसुद्धा विस्तारला जाईल. त्यावेळेला निश्चित या तरुणांसाठी चांगला काम मी करेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.